मित्रांनो, आज अंगारकी चतुर्थी निमित्ताने आपण मोदक बनवतोय मँगो फ्लेवरचे. मी भरपूर रील्स बघितलेल्या, तर बोललं चला ट्राय करून बघूयात हे मँगोवाले कसे लागतील, मजेदारवाले. थोडं व्हेरिएशन आपले पण थोडं काहीतरी असलं पाहिजे म्हणून वेगळं ट्राय करतोय. इथे केशर मँगोज घेतलेत, ऑनलाईन ऑर्डर केले होते, ज्यांचा पल्प काढून घ्यायचा आहे आणि मिक्सर किंवा ज्युसरमध्ये ब्लेंड करून घ्यायचं आहे मित्रांनो, जसं आपण आमरस वगैरे काढतो तसं टाईपचं. ठीक आहे. आता आपल्याला कढईमध्ये सारण बनवायचं, त्यासाठी मी तूप आणि काही ड्रायफ्रुट्सला रोस्ट करून घेणार आहे. त्याच्यामध्ये रोस्ट करून झाल्यानंतर आपल्याला ओला खोबरा किसून घ्यायचा, तो याच्यामध्ये ॲड करायचा, तो पण मस्त मिक्स करून घ्यायचा. त्यात मी गूळ टाकतोय किसलेला, त्याच्यानंतर टाकतोय वेलची पावडर. हे सगळं टाकल्यानंतर सारण बनवून घेतोय. इथे मी थोडं मँगोचा पल्प ॲड करतोय 3-4 चम्मच आणि ते पण मस्त मिक्स करून घ्यायचं, ड्राय करून घ्यायचं. आपला हा सारण तयार आहे. याला थंड होईपर्यंत साईडला ठेवून द्या. आता आपल्याला पिठाला उकडून घ्यायचं, तांदळाच्या पिठाला. त्यासाठी कढईमध्ये मी टाकते पाणी, वेलची पावडर, थोडंसं मीठ आणि मँगोचे 3-4 चम्मच पल्प टाकतो आणि मस्त एक बॉईल येऊन देतो. त्यामध्ये ॲड करतोय हा तांदळाचं पीठ आणि तो मस्त उकड आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. प्रॉपर असं उकड करून घ्या, नाही तर गडबड होऊन जाईल. जास्ती पाणी वाटतं, थोडं पीठ टाका आणि त्याने उकड शिजवून घ्यायचे. आणि गरम गरम असताना आपल्याला मलायचे खूप कष्ट लागतात, कसं लोक बनवतात भाकरी सॅल्यूट येताना. आणि थोडं हाताला पाणी वगैरे लावून मी मळून घेतलं पीठ. त्याच्यानंतर आता ह्या साच्यामध्ये मी मोदक बनवतो, कारण का हाताची सवय नाही आपल्याला, त्यामुळे मस्तपैकी या साच्याच्या सहाय्याने मोदक बनवून घेतोय. बाहेरून तांदळाचं पीठ, आतमध्ये सारण आणि मग कवर अप करून देन आपण असे हे मोदक तयार करून घेतलेत. खूप इझी वाले. 15-20 मिनिटं स्टीम करून घ्यायचे. त्या मोदकला वरून थोडं केशर वगैरे ॲड करायचं आहे आणि नंतर सर्व्ह करायचं आहे, नैवेद्य दाखवायचं आणि एन्जॉय.